कल्याणी नगर नाव धारण करणारा पुण्यनगरीचा भाग, दुचाकीवरनं जाणारे अनीश आणि अश्विनी गेलेच. एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून आणि पुण्यात राहणारा या नात्याने पुणेकर म्हणून ते सर्व पाहताना माझ्या मनामध्ये शब्दात सांगता येणार नाही इतकी भयानक अस्वस्थता तयार होत होती. अस्वस्थतेमधूनच एक प्रकारची गद्य म्हणावी अशी कविता मी ती लिहून काढली. सखोल हताशा आणि संताप घेऊन पाहताना प्रश्न पडतो, पतनाची आणखी किती नीच पातळी गाठली जाईल. व्यक्ती आणि व्यवस्थांच्या पतनाने आणखी किती नीच पातळी गाठली म्हणजे उत्थानाचा आरंभ होईल. मी याचं शीर्षक दिलं, अंतहीन पतनाचा पाठपुरावा. सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, नमस्ते. नेहमीसाठी आहे, शाश्वत आहे आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छाही शाश्वत आहेत. तुमचा माझा आजचा संवाद नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये कल्याणी नगर भागामध्ये मध्यरात्रीनंतर 18 वर्षाहून कमी असलेल्या मुलांनी आधी दारूच्या गुत्त्यात, की ज्याला स्टायलिश शब्द पब आहे, तिथे दारू प्याला. म्हणजे पबनी सुद्धा त्याला दिली, विचारलं नाही तुझं वय. कायद्यानुसार 18च्या आधी तर देताच येत नाही, पण पबला धंदा हवाय. त्या पोराकडे आपल्या बिल्डर बापाने दिलेली पोर्शे ही एक आलिशान आणि महागडी समजली जाणारी गाडी होती आणि पॉकेट मनी म्हणून फक्त 50,000 रुपये त्याला दिले होते. खरे ड्रायव्हर होता, पण रात्री हा पोरगाच गाडी चालवत होता. आणि त्यांनी त्या कल्याणी नगरमधल्या रस्त्यावरनं 160 किलोमीटरपेक्षा वेगाने धुंदीमध्ये गाडी चालवली. त्याच्यात दुचाकीवरनं जाणारे अनीश आणि अश्विनी गेलेच, भीषणरित्या गेले. तिथपासून पुढे जे सगळं घडत होतं, एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून आणि पुण्यात राहणारा या नात्याने पुणेकर म्हणून ते सर्व पाहताना माझ्या मनामध्ये शब्दात सांगता येणार नाही इतकी भयानक अस्वस्थता तयार होत होती. मला दिसत होतं की व्यक्तींचंही पतन आहे. एक भौतिक भोगवादाची विवेकशून्य धुंद झिंग चढली आहे, पण व्यक्तीच्या पतनाबरोबरच समाज आणि देश चालवणाऱ्या व्यवस्थांचंही पतन मला दिसत होतं, मला कळत होतं. मुलं घरात घडतात, त्या सामाजिक व्यवस्थेचं नाव आहे कुटुंब व्यवस्था. आणि अरे
चांगला वाग, चांगलं पहा, चांगलं बोल, दुसऱ्याबद्दल चांगल्या इच्छा बाळग, चांगल्या सवयी लाव. हे सगळे आपला त्याला भारतीय मराठी शब्द संस्कार पहिले घरात घडतात. कुटुंब व्यवस्था. तर मला तीव्र दुःख वाटताना असं दिसत आणि वाटत होतं की कुटुंब व्यवस्थेचं पण हे पतन आहे. पुढे मुलं मुली जशी शाळेत जाऊ लागतील तसं तिथे ते शाळेत 4 गोष्टी शिकतात, वर्गात बसून शिकतात, खेळताना शिकतात, शिक्षकांच्या वागण्यामधून शिकतात, पाठ्यपुस्तकांमधून शिकतात. आणि ते नुसतं पुस्तकी किंवा गमभन ABCD कानामात्रा वेलांट्यांचं शिक्षण नसतं. कळत किंवा नकळत सुद्धा ते जगण्याचंच शिक्षण असतं. मूल्य, व्हॅल्यूज जगण्याच्या आपण आपोआप शिकत असतो. विचार करण्याची पद्धत आपोआप शिकत असतो. विवेकला आणखी दुसरा फार छान शब्द आहे तारतम्य गोष्टींचं, बॅलन्स. हे सगळं आपल्याला शाळेपासनं ते शिक्षण पद्धती आणि मग घडताना पाहतोय ते त्या शिक्षण पद्धतीचंही पतन जाणवतंय. असं पुढे अर्थव्यवस्था, आपली राजकीय व्यवस्था, आपलं प्रशासन, आपली न्यायव्यवस्था, म्हणजे आपली लोकशाही ज्या 3 स्तंभांवर आपण उभी आहे असं म्हणतो, विधिमंडळ लेजिस्लेचर, कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह की ज्याच्यामध्ये चाणक्य मंडल परिवारमध्ये येणाऱ्या बहुसंख्य मुलामुलींना तिथे प्रवेश करायचा असतो, कार्यकारी मंडळ, आणि तिसरी न्यायपालिका. पण मनाला तीव्र वेदना देणारं असं या व्यवस्थांचंही पतन दिसतं. एक त्या कल्याणीनगरची घटना आणि त्यानंतर जे सर्व घडतंय त्याच्यात माझ्या डोक्यातनं जाईन आहे की व्यक्ती आणि व्यवस्थांचं पतन तीव्र वेदना तर देतच आहे, पण त्या वेदनांच्या मध्ये मनाला पडणारा प्रश्न आहे की हे जे खाली कोसळणं नीच पातळीला, आणखी खाली आणखी खाली, केव्हा हे कुठे थांबणार? इंग्लिशमधला शब्द येतो बॉटमलेस पिट. हा जो पतनाचा खड्डा आहे त्याला तळच नाहीये. कोसळत 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 त्याला तळच नाही की पाप, अनीती, चारित्र्याचं पतन हे कधी थांबणार? अंतहीन पतन. प्रचंड अस्वस्थतेमधनं असे मनामध्ये ते सगळे शब्द, ते भाष्य तयार होत गेलं. इतकी अस्वस्थता होती की एकीकडे कामं तर चालू राहतात, पण हे जे कळणंय त्या अस्वस्थतेमधून मी एका दुपारी कामासाठी पोचलो मुंबईत. आपल्या चाणक्य मंडलच्याच मुंबई केंद्राचे माझे तास होते, पण पोचलो आणि मध्ये थोडे 1.5-2 तास होते थांबलेलो होतो. तो जो शांत वेळ बसलेला, शारीरिक दृष्ट्या शांत, मन आणि बुद्धीची प्रचंड घालमेल चाललेलीच आहे, तो जो मिळाला वेळ, त्यावेळी मात्र जे सगळं मनात भरून आलं, मी समोर कागद ओढला आणि पेन काढून लिहित सुटलो. तो माझ्या आतून अति प्रचंड अस्वस्थतेमधून एक लेखन प्रकट झालं. म्हणलं तर तो लेख आहे, म्हटलं तर ते मुक्त छंदामधलं एक प्रकारचं काव्य आहे, म्हटलं तर दोन्हीचा मेळ आहे. साहित्यामध्ये कवितेची सुद्धा व्याख्या म्हटली जाते स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, की अतिशय
सशक्त ताकदवान भावनांचा उत्स्फूर्त प्रवाह, ओव्हरफ्लो, उद्रेक, पण रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, निरामय शांततेमध्ये तो सशक्त भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक पुन्हा आठवणे, याला कवींनी म्हणलंय कविता. तर त्या अस्वस्थतेमधूनच एक प्रकारची गद्य म्हणावी अशी कविता मी ती लिहून काढली. आज वाटलं की आपल्या संवादामध्ये सर्वांशीच ती शेअर करावी. आणि शेअर म्हणजे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. याला म्हणालो आजचा आपला संवाद थोडा वेगळा आहे. कारण तो शब्द तिथे तिथे तसाच यावा लागतो. मी नम्रतेनेच म्हणणार आहे की आधी ते जे मला सगळं दिसलं, माझ्या जाणीवेला, माझ्या संवेदन शक्तीला, सेन्सिटिव्हिटी, आणि ते जसं ज्या शब्दांमध्ये दिसलं तसं मी मांडलंय. म्हणून एरवी हे असं मनातलं मी जे सहज तुमच्याशी बोलत असतो, आज ते बोललेलं एका सावकाश पद्धतीने तुम्हाला मी ते वाचून दाखवणार आहे. आणि हा जो आपला ये हृदयीचे ते हृदयी हे ज्ञानोबा माऊलीचे शब्द आहेत. असा ये हृदयीचे ते हृदयी हा संवाद आहे ना, खरा मुद्दा नेहमीचाच आहे. तरी आज थोडी जास्ती नेहमीपेक्षा विनंती करतो की शब्दाकडे कृपया अधिक लक्ष द्या. मी नम्रपणेच म्हणतोय की एक पण मला माहिती आहे काय म्हणतोय ते, की एकेका ओळीमध्ये तसा मुद्दा आणि ज्यामध्ये अर्थ खूप भरला असं खूप काही मांडलंय. आज माझ्या मनातली योजना आहे की एकदा वाचायला सुरुवात केल्यावर मी काही फार वेगळं नाही बोलत बसणार आहे मध्ये. आता तो जो प्रवाह, फ्लो आहे तो राहावा. म्हणून विनंती करतोय की नेहमीपेक्षा अधिक लक्ष देऊन कृपया ऐका, त्यावर विचार करा. आणि त्यामुळे मी सुद्धा सहज नेहमी गप्पा मारत असलो तर ज्या पद्धतीने, ज्या गती, वेगात बोलतो, तसं तुम्ही आत्ताही बहुधा पाहत असाल, ऐकत असाल, तुम्हाला जाणवत असेल की त्या नेहमीच्या पेक्षा आत्ता माझी बोलण्याची गती कमी आहे, थोडी सावकाश आहे. आणि हा गद्य काव्य जे प्रकट झालं माझ्यातनं, ते तर शांत वाचून दाखवताना तर ती गती कदाचित आणखी कमी राहील. खरा त्याचा अर्थ आहे की असा तो एक एक शब्द आपल्यापर्यंत पोचावा, हाच तर त्या संवादाचा हेतू आहे. सगळं मिळून मी या चिंतनशील गद्य काव्याला नाव म्हणजे मध्यवर्ती काय म्हणतोय मी, मला काय जाणवतंय ते तुमच्याशी मी पोचतं करतोय, ते असतं शीर्षक. मी याचं शीर्षक दिलं अंतहीन पतनाचा पाठपुरावा. आणि आता तुम्हा सर्वांच्या परवानगीने मला जमेल तेवढ्या शांतपणे, कारण आत्ता पुन्हा ते सगळं आठवतंय तेव्हा सुद्धा अस्वस्थता भरून येते, पण तुमच्याशी मी हे तुमच्यापर्यंत पोचतं करतो. अंतहीन पतनाचा पाठपुरावा. व्यक्ती आणि व्यवस्थेच्या पतनानी आणखी किती नीच पातळी गाठली
की म्हणता येईल की आता मात्र अंत झाला. व्यक्ती आणि व्यवस्थेच्या पतनाने आणखी किती नीच पातळी गाठली की म्हणता येईल आता मात्र अंत झाला. आता इथून पुढे काही असेल तर फक्त उत्थानाच्या वाटेवर परतण्याचा एकमेव पर्याय. उत्थानाच्या वाटेवर परतण्याचा एकमेव पर्याय. पतनाने किती नीच पातळी गाठल्यावर. कल्याणी नगर नाव धारण करणारा पुण्यनगरीचा भाग. तिथे मध्यरात्रीनंतर दारू पिऊन तुफान वेगाने पोरशे पळवणाऱ्या पोरांनी एका अनीश आणि अश्विनीचं आयुष्य क्षणार्धात विझवलं. याही नंतर उलगडत जाणाऱ्या सर्व घटितांकडे सखोल हताशा आणि संताप घेऊन पाहताना प्रश्न पडतो, पतनाची आणखी किती नीच पातळी गाठली जाईल. प्रश्न समयोचित आहे. प्रश्न समयोचित आहे पण अप्रस्तुत आहे. प्रश्न समयोचित आहे पण अप्रस्तुत आहे, कारण पतनाला अंतच असत नाही. पतनाला अंत असत नाही. एका नीचतेकडून आणखी तीव्र सखोल नीचतेकडे असा पतनाचा अंतहीन प्रवास आहे. पतनाच्या गर्तेत अप्रतिहतपणे कोसळत चाललेली व्यक्ती किंवा व्यवस्थाच जेव्हा निश्चय करेल की आता बास, तो स्थलकालच उत्थानाच्या वाटेचा आरंभ ठरेल. जेव्हा व्यक्ती किंवा व्यवस्थाच जेव्हा निश्चय करेल की आता बास, तो स्थलकालच उत्थानाच्या वाटेचा आरंभ ठरेल. बिल्डर बापच आपल्या 18 वर्षाखालील पोराला पॉकेट मनी म्हणून 50,000 रुपये फक्त देतो. पोरग काय पुस्तकाच्या दुकानात जाणार आहे? ते जातंय अजून रीतसर नोंदणी न झालेल्या पोर्शे मधून पब मध्ये. हल्ली अनेक आई वडीलच मोठ्या अभिमानाने सांगतात, आमच्या मुलामुली बरोबरचा दारूचा पहिला पेला आम्हीच एकत्र रिचवला. सिंहगडाच्या पायथ्याशी पोलिसांनी शेकडो धुंद मुलामुलींची ड्रग पार्टी पकडली तेव्हा कित्येक पालकच तत्परतेने हजर होऊन पोलिसला दम देत होते की पोरांनी या गोष्टी या वयात करायच्या नाही तर केव्हा. या वयात करायच्या नाही तर केव्हा हे सूत्र व्यायामाला लागू आहे का? पालक, पोरांना भरपूर व्यायाम कर, नियमित योग कर, शरीर मन बुद्धीच्या वाढीला पोषक आहार कर, तुफान वाचन कर, गड किल्ले पहा, ट्रेकिंग कर, कबड्डी खो खो पासून क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल खेळ किंवा ॲथलेटिक्स जिम्नॅस्टिक्स मध्ये प्रावीण्य मिळव.
वगैरे सांगतात का? उलटा आता युक्तिवाद आहे, नाही नाही दारू नाही, बियर घेतो. वाईन म्हणजे काय? दारू नाही. दुसरा युक्तिवाद, तसा मी पीत नाही, कधी कधी फक्त सोशल ड्रिंकिंग करतो. व्यसन करणं हे पराक्रम आणि समतेचं लक्षण बनले. आता काही आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतल्या घरांमध्ये एक वेळ देव्हारा किंवा पुस्तकांचं कपाट नसेल, पण फ्रीजमध्ये दारूच्या बाटल्या किंवा कलात्मकतेने सजवलेला बूड टेकवल्यास गोलगोल फिरणाऱ्या बाकड्यांचा आणि उलटे ग्लास टांगलेला बार मात्र इमानदारीत दिसेल. मग काही वेळा पोरं 18 वर्षाची होईपर्यंत थांबत नाहीत. त्यांना दारू द्यायला पब आहेतच, कायदेशीर बेकायदेशीर. पब बिचारे दरवेळी कुठे विचारत बसणार तू 18 वर्षाचा आहेस का म्हणून. पबमध्ये सर्वाभूती समानत्व बाळगून दारू दिली जाते. आता अनीश आणि अश्विनीच्या मृत्यूनंतर अनेक पब्सवर धडाधड कारवाई होते, तर ती आधीच वेळेत करता येणं शक्य नव्हतं. दारू प्यालेलं 18 वर्षाखालचं पोरगं ताशी 160 किलोमीटरच्या वेगानं पोरशे पळवतं. अनीश आणि अश्विनी काही कळायच्या आत खलासून रस्त्यावर इतस्ततः विखुरले जातात. संतापलेले लोक पोराला रस्त्यावर तुडवत असताना पोलीस येऊन त्याला घेऊन जातात. पोलीस त्याच्यासाठी पिझ्झा मागवतात. लोकहित दक्ष आमदार तत्परतेने उपस्थित होतो. 18 वर्षाखालील बालकांसाठी असलेलं मंडळ या बालकाला 300 शब्दाचा निबंध आणि कम्युनिटी सर्व्हिस अशी सुधारणांची संधी देऊन सोडून देतं. मग पोराच्या बापाचा बाप पोर्शेच्या ड्रायव्हरला दम देतो, गाडी मी चालवत होतो म्हणून सांग, नाही तर तुझ्याकडे बघून घेतो. एवढी निस्वार्थ निरपेक्ष समाजसेवा चालू असताना मग डॉक्टर तरी मागे कसे राहणार? पोराच्या रक्तात अल्कोहोल नव्हतंच हे सिद्ध करायला रक्ताचे नमुनेच बदलले जातात. आई तर मुलांकरता सर्व काही करते, तर रक्ताचा नमुना काय चीज आहे? ही आई आपल्या मुलाकरता ढसढसा रडली असं माध्यमांनी सांगितलं. त्यावेळी त्या आईला अनीश आणि अश्विनीचे आई वडील डोळ्यासमोर दिसले असतील का? आता डॉक्टरांनी एवढी वैद्यकीय सेवा सादर केल्यावर त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून अल्पसा मोबदला मिळायला हवाच की. आणि मग निष्पन्न होतं की भ्रष्टाचार आणि शिस्तभंगाच्या कारवाई खाली असलेल्या डॉक्टरला बदली करून पुन्हा ससूनमध्ये आणा, या मागे दस्तूर खुद्द मंत्री महोदयच होते. अपघात करणाऱ्या पोरासाठी पिझ्झा मागवताना पोलीस काय विचार करत असतील? पोलीसची वर्दी हे कर्तव्याची जाणीव करून देणारं वस्त्र आहे. अधिकाराची मस्ती चढवण्यासाठीचा भ्रष्ट संवेदनशून्य डगला नाही.
पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय च. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचं निर्दालन करण्यासाठी. आहे का लक्षात? आणि आहे खात्याची तशी वर्तणूक. आणि भारताचंच ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव जयते. त्याचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या पोराच्या रक्षणाला धावून जाताना काय विचार करत असेल? आणि रक्ताचे नमुने बदलणारा डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्था. वैद्यकीय व्यवसायाचं एक आद्य सूत्र आहे, फर्स्ट डू नो हार्म. आधी दुसऱ्याला त्रास होईल असं काही करू नका. इथे तर डॉक्टर सक्रियरित्या वाटोळं करण्यात सहभागी आहेत. विवेक ही संज्ञा या सर्व व्यक्ती आणि व्यवस्थांच्या शब्दकोशात आहे का? व्यक्ती आणि व्यवस्थांच्या या संवेदनशून्य पतनाच्या प्रक्रियेमध्ये एका अनीश आणि अश्विनीच्या बाजूनी कोण आहे? समाज माध्यमांमधून लोकांचा आक्रोश उमटला म्हणून पुढच्या काही हालचाली तरी झाल्या. आता केव्हा तरी तपास पूर्ण होऊन प्रकरण न्यायालयात जाणार. तारीख पे तारीख. नंतर केव्हा तरी काहीतरी निकाल लागणार. त्यानंतर अर्थातच अपील पे अपील होत राहणार. न्याय व्यवस्थेचं आद्य सूत्र आहे, न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. तर अंतहीन पतनाच्या प्रवासात न्याय केव्हा होणार? राज्यघटना, राज्यपद्धती, कायदे, कायद्याने आखलेल्या कार्यपद्धती सारं काही सामान्य नागरिकाच्या रक्षण आणि सन्मानासाठी आहे. प्रत्यक्षात दारू पिऊन पोरशे पळवणाऱ्या 18 वर्षाखालील पोरासाठी पोलीस, प्रशासन, लोकप्रतिनिधी, न्यायालय सारं काही आहे. सामान्य माणसालाच कोणी वाली नाही. सामान्य माणसाला कोणी वाली नाही. आणि आता हा आक्रोश उसळलेला आहे, पण शेवटी प्रत्येकालाच आपापल्या आयुष्याचा संघर्ष 5वीला पुजलेला आहे. छाती फुटेपर्यंत तो संघर्ष रोज लढताना हे सगळं एवढं कुठवर लक्षात ठेवणार? थोड्याच दिवसात कल्याणी नगरची घटना विस्मृतीत जाईल. अशी एखादी पुढची घटना घडेपर्यंत. नाहीतरी सामूहिक स्मृती अल्पजीवी असते. पुन्हा सारं काही शांत. पाण्यावर काही काळ सपासप काठ्या चालवल्या, थोडी खळबळ, 4 थेंब इकडे तिकडे, मग सारं काही पूर्ववत. हे असं कुठपर्यंत? हे असं कुठपर्यंत? व्यक्ती आणि व्यवस्थांच्या पतनाने आणखी किती नीच पातळी गाठली म्हणजे उत्थानाचा आरंभ होईल. व्यक्ती आणि व्यवस्थांच्या पतनाने
आणखी किती नीच पातळी गाठली म्हणजे उत्थानाचा आरंभ होईल.